अमरावतीच्या दर्यापूर तालुका लगत असलेल्या सामदा सौंदळी लघु प्रकल्प धरण भिंतीवरील टेल चॅनलमधील झाडे झुडपे काढण्याचे पत्र लघु पाटबंधारे विभागाद्वारे कंत्राटदाराला देण्यात आले। मात्र या कामाच्या आड अवैधपणे जळाऊ लाकडे, मोठे वृक्ष अवैधपणे तोडून या लाकडाच्या कोळसा बनवण्याचे काम छुप्या पद्धतीने या परिसरात सुरू आहे। या संबंधात कुठलीही शासकीय परवानगी नसतानाही व अवैधपणे कोळसा बनविणे हे बेकायदेशीर काम असतानाही धरण परिसरात असलेल्या अधिकाऱ्यांचे हेतू पुरस्कर दुर्लक्ष सुरू आहे। यासह लघु पाटबंधारे विभागात संबंधितांनी तक्रारी दिल्यानंतरही त्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे। संबंधित कंत्राटदारावर अवैधपणे काम करण्याच्या संबंधित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सामदा सौंदळी लघु प्रकल्प झाडे झुडपे तोडण्याची लघु पाटबंधारे विभागाची कारवाई सुरू आहे। मात्र या कारवाईच्या आड मोठाले वृक्ष तोडून त्याचे जळाऊ कोळसा निर्माण करण्याचे काम अवैधपणे सुरू आहे। या संबंधात येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीला दाखल केल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई न करता उलट बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या कंत्राटदाराला अभय दिले आहे। आतापर्यंत जवळपास 20 ते 25 क्विंटल कोळसा तयार करून लंपासही केल्यात असल्याची माहिती येथील नागरिक देत आहेत। संबंधित विभाग अनभिन्न असल्यागत वावरत असून कंत्राटदारावर कुठलीही कारवाई करण्यास धजावत नाहीत। याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे। संबंधित कंत्राटदार हा कोणत्यातरी पक्षाशी निगडित असल्याचेही बोलले जात आहे। लघु प्रकल्पातील झाडे झुडपे तोडून कोळसा बनवण्याची परवानगी कोणत्याही नियमानुसार देता येत नसतानाही राजरोसपणे हे कार्य अव्याहतपणे चालू आहे। संबंधित कंत्राटदारावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सामना सौंदळी लघु प्रकल्प परिसरातील नागरिक तथा तक्रारकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी केली आहे। लघु प्रकल्पातील झाडे झुडपे तोडून कोळसा बनवण्याची परवानगी कोणत्याही नियमानुसार देता येत नसतानाही राजरोसपणे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे। संबंधित कंत्राटदारावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सामदा सौंदळी लघु प्रकल्प परिसरातील नागरिक तथा तक्रारकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी केली आहे। प्रभाकर चोरपगार सामदा, माझ्या गावामध्ये सामदा सौंदळी लघु प्रकल्प आहे, म्हणजे छोटं धरण आहे। त्या धरणाच्या भिंतीवर बंगाली काट्या, झाडे झुडपे वाढली आणि गावात जो धरणातून जो कालवा सांडवा वाहत जाते पाण्याचा, त्याच्यात सुद्धा झाडे झुडपे वाढली। ते काढण्यासंदर्भाची जबाबदारी ही शासनाची आहे, म्हणजे पाटबंधारे विभाग या डिपार्टमेंटची आहे। त्या डिपार्टमेंटने संबंधित व्यक्तीला झाडे झुडपे काढण्याची परवानगी दिली आणि त्या व्यक्तीनं ते झाडे झुडपे ते कोण काढले ते मला माहीत नाही, परंतु धरणाच्या भिंतीवरील आणि सांडव्यातील सर्व बंगाली काट्या काढलेल्या आहेत। परंतु गेल्या 15 दिवसापासून त्या ठिकाणी कोळसा बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे। संबंधित धरणाचे इंचार्ज हिरेकर साहेब यांना मी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि गुरुवारी मी प्रत्यक्ष अमरावतीला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये अमरावतीला जाऊन त्यांना भेटलो। या ठिकाणची सर्व हकीकत मी त्यांना सांगितले की संबंधित व्यक्ती हा शासनाची चोरी करत आहे। हे धरण जे आहे याचे इंचार्ज आपण आपल्या अंडरटेकिंगमध्ये, हे सर्व जमीन आपल्या धरण आपल्या अंडरमध्ये आहे, परंतु बाहेरचा इसम येऊन त्या ठिकाणी इनलिगल कोळशाची प्रक्रिया करत आहे। ही चुकीची आहे। आपण यावर कारवाई केली पाहिजे। आपण त्या व्यक्ती जे त्या ठिकाणी कोळसा तयार करण्याची प्रक्रिया आहे, जो कोणी त्या ठिकाणी कोळसा तयार करतो त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे जे वाहन आहेत ते ताब्यात घेऊन, कोळसा ताब्यात घेऊन हा शासनाच्या मार्फत तुम्ही कारवाई केली पाहिजे असं त्यांनी मला तोंडी हो म्हटलं आणि मी त्याला सांगितलं। त्यानं ते काम बंद केलं असं मला त्यांनी 8 दिवसापासून हा शब्द त्यांचा आहे। परंतु 8 दिवसापासून या ठिकाणी कोळसा बनवण्याची प्रक्रिया सुरूच आहे। या ठिकाणी कमीत कमी 2 ट्रक म्हणजे 2 टन माल कोळशाचा संबंधित व्यक्तीनं या ठिकाणावरून चोरून नेला आणि आज या ठिकाणी सुद्धा हे कट्टे या ठिकाणी कोळशाचे आहेत। समोर तिकडे आणखीन मजूर आहेत, त्या तिथं सुद्धा कट्टे आहेत। म्हणजे कार्यकारी उपअभियंता आणि ज्यांच्याकडे इंचार्ज आहेत ते हे फक्त मला म्हणजे उडवाउडीची उत्तरं द्यात, ठोस अशी कारवाई त्यांच्यामार्फत कोणतीही होत नाही। म्हणून मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगा वाटते की शासनाचा जो लाखो रुपयाचा जो महसूल आहे तो ना ग्रामपंचायतले त्यांनी महसूलची पावती फाडली किंवा पाटबंधारे विभागाला फाडली। संबंधित ठेकेदार हा चोरी करून या ठिकाणी कोळसा बनवून नेत आहे, म्हणून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। एवढीच माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे।
तुम्ही आता याच्या संदर्भात समजा तुम्ही याला फक्त झाडे काढण्याची परमिशन दिली होती, कोर्टच्या संदर्भात कुठली परमिशन दिली नाही नाही कोर्टाच्या संदर्भात आपली परवानगी आणि तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली आहे. हो हो तक्रार देऊन सुद्धा तो 8 दिवसापासून समजा कोर्टा काढणं त्याचा सुरूच आहे. हो आता हो पुढे काय कारवाई करताना तुम्ही आता तुम्ही परमिशन दिली म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यांना बंद केलं नाही, त्याचं काढणं चालूच आहे. मग आम्ही आता पोलीस स्टेशनचा पाठपुरावा करू बा काय कार्यवाही केली पोलिसांना त्याच्यावर. हां हां हो ठीक आहे. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.